करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आयुष्य आपण सतत टेन्शन घेऊन चिंतेने जगत असतो, परंतु हा एक उपाय जो नशीब बदलायला 100% टेन्शनमुक्त राहील. समर्थ म्हणाले, आपण सगळे प्रयोग करून पाहिले, सर्वांचं आत्तापर्यंत ऐकलं, परंतु आपली चिंता आणि आपलं टेन्शन कोणीही कमी केलेलं नाही. मग आपण फक्त वरवरच्या बाता ऐकत असतो आणि त्याचप्रमाणे आपण एकमेकांशी बोलत असतो. हवेत झेप घ्यायची असेल तर पक्ष्यांसारखं बळ हवं. आता यशाचा टप्पा गाठायचा आहे, आपल्याला दिसतोय की आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. मग आता तिथपर्यंत पोहोचायचं म्हटलं, त्यासाठी कर्तव्य करणं, काम करणं महत्त्वाचं आहे. आपण काय विचार करतो, अरे जर मला पंख असते तर किती मजा आली असती. परंतु आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिये प्राप्त करून दिलेली आहेत. त्याचा वापर या मनुष्य देहाने केला पाहिजे. पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. प्रत्येकाला प्रत्येकाची अवयव, प्रत्येकाला प्रत्येकाची इंद्रिय, बरोबर की नाही, त्या इंद्रियाचा सर्वोत्तम कार्य प्राप्त करून दिलेला आहे. परंतु आपण आपल्या दिलेल्या इंद्रियांचा वापर करत नाही. आता एखादी वस्तू जर आपण विकत घेतली आणि जर त्या वस्तूचा आपण वापर केला नाही तर ती वस्तू सडून जाते, गंजून जाते. मग आपण विचार करतो, अरे ही जर वस्तू वापरली असती तर बरं झालं असतं. म्हणजेच काय, होती नवीन, परंतु कालांतराने तिचा वापर न करता ती तशीच गंजून पडली. मग आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्याचा वापर झाला पाहिजे. मग वापर कशासाठी? चांगल्या कार्यासाठी. मग आपण जर चिंतेने, टेन्शनमध्ये जर राहत असू तर त्याचा उपयोग आहे का? आपल्याला तलाव दिसतो, विहीर दिसते, नदी दिसते, दरी दिसते. आता त्याच्यात उडी मारायची तर धाडस असायला हवं ना. जो पोहणारा आहे तो बिनधास्त उड्या मारतो, कारण त्याला भीती नाही वाटत. परंतु पोहणाऱ्याचीच गुचक्या खातो, मग जनासी कैसे काढू पाहतो. धाडस असावं, परंतु आपलं धाडस कुठे आपण दाखवतो ते आपल्यालाच माहिती. जेव्हा लोक असतात तिथं आपण धाडस दाखवतो, परंतु आपल्याला जिथे धाडस दाखवायचे ना, आपल्यातली जी भीती आहे ना, ती प्रथमतः बाजूला सरली पाहिजे. पाण्यात जर उडी घ्यायची असेल तर बघा, माशासारखी कला हवी, त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळेल. काय हो, म्हणून आपल्याला सुद्धा साम्राज्य निर्माण करायचं आहे. तर त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं बघा काळीज असायला हवं, विचार असायला हवेत, तरच आपलं नशीब बदलेल. परंतु आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण टेन्शनमध्येच असतो आणि तेच टेन्शन घेत बसून आपण आपल्या शरीराला त्रास देत बसत असतो. काय विचार करतो, माझं कसं होईल,
माझ्या मुलांचं कसं होईल, माझ्या बायकोचं कसं होईल, माझ्या आईवडिलांचं कसं होईल. म्हणून येणारी प्रत्येक वादळं हे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नसतात, तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात. परंतु आपण प्रत्येक वादळाला घाबरत असतो, प्रत्येक संकटांना आपण घाबरत असतो. ते घाबरवत नसतात. तिथे आपला देह हा स्थिर असला पाहिजे, कारण ती वादळं उद्ध्वस्त करण्यासाठी नाहीत, तर आपण किती सक्षम आहोत, आपण किती आत्मविश्वासाने उभे आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात. परंतु आपले आत्मविश्वास हा डळमळीत झालेला आहे. मग त्याचबरोबर सकाळची झोप आपल्या देहाला कमकुवत करत असते. ज्यांना ध्येय गाठायचं आहे ते कधीही उशिरापर्यंत झोप घेत नाही आणि तेच लोक जीवनात पुढे जातात. मग आपण विचार करतो की माझ्याच पाठी अशी चिंता, माझ्याच पाठी असे टेन्शन का लागलेले आहेत. कारण आपल्याला रात्रभर झोप लागत नाही. कारण का? कारण प्रत्यक्षात आपण विचारांमध्ये आहोत. ते विचार, त्या विचारांसाठी जर आपण कार्य केलं तर नक्कीच आपल्याला सुख, शांती, समाधान प्राप्त होईल. परंतु रात्रभर आपण एका मोबाईलमध्ये त्या विचारांमध्ये आपण असतो आणि मग आपली सकाळ, पहाट ही सकाळची न होता दुपारी होत असते. समर्थ म्हणाले, प्रभाते मनी राम चिंतित जावं. आता आपल्याला ध्येय गाठायचं आहे, आपल्याला शिखरापर्यंत पोहोचायचं आहे. जे नियोजन करत असतात, संकल्प करत असतात, ते कधी उशिरापर्यंत झोपत नाही, झोप घेत नाही. ज्या वेळेला उठायचं आहे त्या वेळेला ते उठणारच, ज्या वेळेला कार्य करायचं आहे त्या वेळेला ते कार्य करणारच. आणि तेच लोक जीवनात पुढे जात असतात. म्हणून आळस हा माणसाचा शत्रू आहे. परंतु आपण संपूर्णतः आळस घेऊन बसलेलो आहोत. बरोबर की नाही? म्हणजेच काय, तर ज्याप्रमाणे अंधारासारख्या संकटाला दोष देत बसण्याऐवजी एक ज्योत पेटवण्याचं जर धाडस दाखवलं तर सर्वत्रपणे जो असणारा अंधार आहे तो दूर होईल. आपण काय विचार करतो? एखाद्याला दोष देत बसत असतो. कारण का? समर्थांनी उत्तमाचा बोध प्राप्त करून दिलेला आहे. आपण शालेय जीवनामध्ये पेपर लिहित असताना आपण एकमेकांवर अवलंबून असायचो. समोरचा मुलगा, समोरची मुलगी मला दाखवेल किंवा मागचा विद्यार्थिनी मला दाखवेल. परंतु त्याच वेळेला बघा, आपल्याला सर किंवा टीचर असतात, ते जर बघा प्रत्यक्षात कडक शिस्त या पद्धतीने जर आले, आपल्याला प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला लिहायला चान्सच मिळाला नाही. बरोबर की नाही? समोरच्याचं आपण बघितलंसुद्धा नाही, मागच्याचं सुद्धा आपण पेपर पाहिलं नाही. मग शेवटी पेपरला आपल्याला हवे तसे मार्क मिळतील का? नाही. मग दोष कोणाला देणार? समोर आलेले सर किंवा टीचरांना. आपण बोलत असतो, अरे आज आमच्या वर्गावर ना असे असे सर होते, त्यांनी आम्हाला इकडे तिकडे असं हलवूनसुद्धा दिलं नाही, तिकडचे पेपरसुद्धा पाहून दिले नाही. देऊ का आपण? आपण स्वतःला दोष दिला पाहिजे. कारण का? आपल्यातलं धाडस कुठे? आपल्याला अभ्यास करायला हवा ना. आपण मेहनत, आपलं कार्य आपण स्वतःमध्ये दाखवायला हवं. तरच जो संकटामध्ये दोष देत बसण्याऐवजी एक ज्योत पेटवली पाहिजे. म्हणजे काय,
जो असलेला अंधार आहे ना तो दूर होईल. म्हणून आपल्या नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा. नशिबावर अवलंबून राहूच नका. बरोबर आहे की नाही? आपण अजूनपर्यंत एकमेकांवर अवलंबून असतो, परंतु नशिबातून जर कर्म वजा केले ना तर नशिबाला 0 किंमत आहे. कर्माचा महत्त्व आहे, कर्माला महत्त्व आहे. सर्वात जास्त भाग हा कर्माचा. नशीब केव्हा? जेव्हा आपण हे बघा एखाद्या ठिकाणी जातो आणि एखादं कार्य करत असताना बघा आपल्याला तिथे जास्त पैसे मिळतात, तेव्हा आपण काय बोलतो, अरे कर्माबरोबर नशिबाने सुद्धा साथ दिली, म्हणजे हे पण पैसे आले, त्यांनी पण मला पैसे दिले. परंतु जर आपण तिथे कर्मच केले नसते तर तिथे आपल्याला पैसे मिळाले असते का? नाही. म्हणून जीवनामध्ये आयुष्यामध्ये उद्याची येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे, कर्म चांगली येत असते. लक्षात ठेवा भाग कसा दिलेला आहे. वेळेचा सुद्धा आपल्याला नियोजन करता आलं पाहिजे. वेळेचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसं करता येईल, कशा प्रकारे आपलं टेन्शन मुक्त होऊन आपलं आयुष्य जगता येईल, भाग दिलेले आहेत. बघा पहिले आपल्या घरामध्ये मिक्सर नसायचे, तेव्हा ते जातं असायचं माहिती आहे. त्या जात्याचा खालचा दगड स्थिर असायचा, परंतु वरचा दगड हा फिरणारा असायचा. परंतु दोन्ही फिरणारे असले तरच ते दळण घडले नसते. म्हणून आत्मविश्वासाचा पाया स्थिर असायला हवा. बरोबर की नाही? दोन्ही फिरतात का? नाही आहे, फक्त तो वरचाच फिरत असतो. मग तसंच आपला जो देह आहे, या देहामध्ये अंतरीचा अंतरात्मा सक्षम फिट आहे, परंतु हा जो वरचा नरदेह आहे तो मनाने संपूर्णपणे चंचल आहे. पाया स्थिर आहे, परंतु आपला जो वरचा कळस आहे तो स्थिर नाही आहे, मन स्थिर नाही आहे, बुद्धी स्थिर नाही आहे. बरोबर की नाही? म्हणून भाग दिलेला आहे. संकट, चिंता यातून आपल्याला व्हायचं आहे, काळजीतून आपल्याला निघून जायचं आहे. विचार करा, आपण सतत काळजीमध्ये राहत असतो. काळजीमध्ये न राहिलेलेच बरं, कारण नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते. कारण का? वेळेबरोबर आपण आपल्या चिंतेतून, टेन्शनमधून आणि काळजीतून मुक्त व्हायला हवं. जसजशी वेळ निघून जाते ना तसतसं आपलं टेन्शन, चिंता मुक्त व्हायचं. कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक ऊर्जा देणारी ती म्हणजे भक्ती, नामस्मरण, पूजा, अर्चा, श्रवण हे महत्त्वाचं आहे. कारण नामस्मरण जर असेल ना तर आपल्या जीवनात येणारी संकट, वादळ ही नाहीशी होतील. कारण नामस्मरणामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे. देवाचं नाम जप घेण्यामध्ये प्रत्यक्षतः एवढं मोठं भलं मोठं सामर्थ्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. मग आपला देह अजूनपर्यंत का चिंतेत, का टेन्शनमध्ये, का काळजीत पाहायला मिळतो? चिंता वाहतो विश्वाची. जय जय रघुवीर समर्थ.